नमस्कार, मी विलास बडे. सकाळचे 7 वाजलेत. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत राज्यातल्या देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. नोटाबंदीनंतर बंद करण्यात आलेली टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे टोल नाक्यांवर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांगा लागल्यात. विशेष म्हणजे 200च्या वर टोल असल्यास 500ची जुनी नोट स्वीकारण्याचे आदेश सरकारनं दिलेत. मात्र यामध्ये काळ्याचं पांढरं होण्याची दाट शक्यता आहे. 15 डिसेंबरपर्यंत तुम्ही टोल नाक्यावर जुनी नोट घेऊ शकता. तर टोल 200 पेक्षा कमी असल्यास तुम्हाला सुटेच पैसे द्यावे लागणार आहेत असं सांगण्यात येतं. मैं तो पहले ऐसे लगा था कि टोल फ्री है, इतने दिन थोड़ा शांति था, लेकिन ट्रैफिक को देख के ऐसा लग रहा है कि टोल शुरू हो गया है और थोड़ा सा प्रॉब्लम होने वाला है. लेकिन जो भी किया है वो अच्छे के लिए किया है और अच्छे के लिए होगा. आम्हाला काही कल्पनाच नव्हती की आजपासून चालू होणार आहे. जाता जाता बंद होते, आता येताना चालू झालं आहे. मला वाटतं 12 नंतर चालू केलं असेल, पण हे बंद केलेलंच बरं आहे. हां, कारण मुंबईतून नुसतं नाही, काहीच कल्पना नाही ना. आणि मुंबईतून ठाण्याला जायचं आणि परत मुंबईला यायचं म्हटलं तरी टोल भरायला लागतं आम्हाला. अरे आजपासून टोल झालं तर काय झालं, त्याच्यामध्ये व्यवस्था काय केलेली आहे आणि लोकांना त्रास नाही काय. हां, किती 2 तास 1 तास झाला, आता किती वाजले, 1 वाजले. सब जगह तो मनी प्लास्टिक मनी यूज़ कर रहे, तो यहाँ पे क्यों नहीं प्लास्टिक मनी यूज़ कर रहे. मैं डेबिट कार्ड यूज़ कर सकता हूँ मेरा इधर. ये एक मैं विचार है मेरा हिसाब. बैंक में भी जाएंगे आप तो 2-2 हज़ार की नोट मिल रही है, उसके अलावा तो कोई नोट नहीं दे रहे. 24,000 रुपये निकालने बोल रहे, लेकिन 24,000 तो देते नहीं है बैंक में. कभी 6,000 दे रहे, 8,000 दे रहे, कैश नहीं है. बहुत परेशानी है. दरम्यान आजपासून पेट्रोल पंपांवर 500ची जुनी नोट हद्दपार करण्यात आली आहे. काही पेट्रोल कंपन्या यात काळा बाजार करत काळा पैसा पांढरा करत असल्याचा केंद्र सरकारला संशय आला. त्यामुळे सरकारनं जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी दिलेली मुदतवाढ रद्द केली आहे. याशिवाय विमान तिकिटासाठी जुनी नोट स्वीकारली जाणार नाही. मात्र सरकारी कार्यालय आणि हॉस्पिटलमध्ये 15 डिसेंबरपर्यंत 500ची जुनी नोट स्वीकारली जाणार आहे. नागपूरमध्ये एटीएमच्या रांगेत उभ्या असलेल्या एका 48 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय. बाबूभाई बालाधरे असं या व्यक्तीचं नाव असून ते कामगार होते. दिवसभर काम करून संध्याकाळी पैसे काढण्यासाठी ते पांजरा परिसरातल्या एटीएमच्या समोर रांगेत उभे राहिले. मात्र अचानक चक्कर येऊन पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. अहमदाबादमधल्या महेश शहा या व्यक्तीनं आपल्याकडच्या 13,820 कोटी रुपयांचं काळं धन असल्याचं मान्य केलंय. सरकारच्या इन्कम डिस्क्लोजरच्या योजनेअंतर्गत आयकर विभागाच्या आपल्या काळ्या धनाची माहिती त्यांनी दिली आहे. स्वतः ते फरार झाले. महेश शहा यांच्या सीएच्या सांगण्यानुसार शहा यांचा जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. 30 नोव्हेंबरपर्यंत महेश शहा यांना आयकरापोटी 1,000 कोटी रुपये भरायचे होते. मात्र ते फरार झाल्यानं आयकर अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत. नाशिक जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेनंतर आता ग्रामीण भागातल्या शाखांमध्येही आयकर विभागानं चौकशी सुरू केली आहे. इतकंच नाही तर काही संचालकांचं वर्चस्व असलेल्या शाखा आणि कार्यालयांमध्ये चौकशी केल्याचं समोर येत आहे. केंद्र सरकारनं 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्यानंतर 8 नोव्हेंबरच्या रात्री काही संचालकांनी दादागिरी करत बँकेत 47 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान नोटांची अफरातफरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय. संदर्भामध्ये इन्कम टॅक्स आणि एसीबीच्या माध्यमातून याची चौकशी सुरू झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे. पण तो जर असा प्रकार घडला असेल तर मला वाटतं की हा प्रकार अतिशय गंभीर आहे. जर 2000च्या आणि 500च्या नोटाच बदलवला गेला असा जो आरोप होतो आहे आणि त्यात जर तथ्य असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ज्यांनी हे केलं आहे त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई त्याकडे केली जाईल. बारामतीच्या भिगवण टोलनाक्यावर 6,89 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे. ही रोकड बारामती सहकारी बँकेची असल्याचा दावा बँकेने केलाय. सहकारी बँक ही राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वर्चस्वाखाली आहे. ही गाडी सोलापूर आणि विविध शाखेची रक्कम घेऊन बारामतीकडे येत असल्याचं पत्र बारामती सहकारी बँकेनं लिहिलं आहे. दरम्यान या संदर्भात निवडणूक अधिकारी आणि पोलीस तपास करत आहेत. जुन्या 1000 आणि 500च्या नोटा बंद केल्यानंतर मंदिराच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणावर जुन्या नोटा दान केल्या जात आहेत. त्यामुळे आयकर विभागानं मंदिराकडे जुन्या नोटांचा तपशील मागवलाय. त्याचसोबत यापुढे मंदिराकडून बँका जुन्या नोटा स्वीकारणार नाही असंही स्पष्ट केलंय. त्यामुळे यापुढे कोणी मंदिरात जुन्या 1000 आणि 500च्या नोटा
दान केल्या तर त्या रद्दी म्हणून गृहीत धरल्या जातील. गोल्डमॅन जगदीश गायकवाड यांनी सुवर्णत्याग केलाय आणि अंगावरचं सोनं त्यांनी गावातील मंदिर आणि नातेवाईकांना दान केलंय. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलंय. जगदीश गायकवाड हे रिपाई आठवले गटाचे रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या गळ्यात सोन्याचा हार, हातात सोन्याचं कडं आणि ब्रेसलेट तसंच बोटांमध्ये मोठमोठ्या अंगठ्या असा सगळा साज असायचा. आपल्याकडे असलेलं सोनं हे वडिलोपार्जित तसंच स्वतः खरेदी केलेलं असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय. माझा विशेषच्या चर्चेत जगदीश गायकवाड यांनी यापुढे सोनं न घालण्याचा निर्धार केला होता. काय म्हणाले होते ते आपण बघूया. देश हितासाठी असेल तर उद्यापासून माझ्यासारखा माणूस सोनं घालणं सुद्धा बंद करेल. 10 ग्राम घालणं तर नाही घातलेलं बरं. आमचे लोक बोलतील ओपनच सांगतो, आपल्या एबीपी मधून मला ही संधी मिळाली त्यांचं मी धन्यवाद मानतो आणि खरंच ओपनली सांगतो उद्यापासून न घातलेलं बरं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे आणि सिंचन घोटाळा खूप मोठा आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा तपास संथगतीनं सुरू आहे. पण सरकारनं हा तपास रेंगाळला असा गैरसमज कोणी करून घेऊ नये असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. सिंचन घोटाळ्यातल्या तांत्रिक बाजू क्लिष्ट आणि मोठ्या आहेत. ते तपासून व्यवस्थित FIR दाखल करण्याचं आव्हानात्मक काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असल्याचं देखील महाजन म्हणाले. 15 प्रकल्प आहेत. गोशीकूर सारखे मोठे मोठे हजारो कोटीचे प्रकल्प ते चौकशीमध्ये आहेत. याला टाइम बाउंड असं देता येणार नाही की इतक्या वेळेतच ते पूर्ण. ते शेवटी अँटी करप्शन ब्युरोकडे ते काम चाललेलं आहे. ते काही आमच्या जलसंपदा खात्याचं काम नाही की लगेच तपासा आणि लगेच निकाल द्या म्हणून. ACBच्या माध्यमातून आणि कोर्टाचं नियंत्रण त्या सगळ्या गोष्टींवर आहे. ठाण्यातल्या अधिकृत बांधकामांवरील सफाई मोहिमेत कारवाईच्या दरम्यान येऊर रस्त्यानजीक पालिकेला एक लॉज आढळून आला. सत्यम नावाच्या या लॉजच्या भिंती पाडल्यानंतर खाली 3 मजले बांधण्यात आल्याचं आढळून आलं, ज्यात जवळपास 290 खोल्या आहेत. या सत्यम लॉजच्या पावत्यांवर दिलीप भाटिया असं नाव आहे. या खोल्या 10 बाय 20 आकाराच्या असून आत एक बेड आणि पंखा इतकंच साहित्य आहे. महापालिकेला कारवाई करत असताना इथं दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्य आढळून आलं. पण पालिका, वन विभाग आणि पोलीस यांना इथं चालणाऱ्या धंद्यांबद्दल काहीच माहिती नव्हती का असा प्रश्न आता विचारला जातोय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलाय. शिवसेनेचे सुरेश गंभीर आणि सुनील गणाचार्य यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. सुरेश गंभीर हे याआधी शिवसेनेचे 4 वेळा आमदार राहिलेले आहेत, तर सुनील गणाचार्य हे माजी नगरसेवक होते. महापालिका निवडणुकीला 2 महिने बाकी असले तरी राजकीय हालचालींना वेग आल्याचं यावरून दिसून येत आहे. सम्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी, इनके विचार और इनके जो कार्य है वो मुझे पसंद पड़ा है. इसके लिए मैं भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया हूँ. मुंबई सोडून कुठेही घर नको अशी मागणी करत ऐन सोडतीच्या दिवशी गिरणी कामगारांनी निदर्शनं केली. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात काल गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 2417 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची उपस्थिती होती. घरांसाठी मुंबईत जागा नाही असं स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्र्यांकडून देण्यात येत आहे. पहिली लॉटरी चंद्रकांत गावकर यांना लागली. मुंबईच्या गिरणीमध्ये जेवढी घरं आपल्याला उपलब्ध करून पाहिजे आजच्या तारखेमध्ये तेवढी घरं अजून उपलब्ध होत नाही. काही लिटिगेशनमध्ये आहेत, काही याच्यामध्ये आहेत. त्यामुळे पुढचे किती वर्ष अजून गिरणी कामगारांनी वाट पाहली. त्यामुळे आपण प्रस्ताव करतो की इथे आहे, तुम्हाला चालेल का? तेव्हा ते म्हणतात की चालेल, तरच आपण पुढे जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकासाठी मुंबईतल्या इंदू मिलच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे. संविधान दिनाचं औचित्य साधत केंद्र सरकारनं इंदू मिलच्या पाडकामाची परवानगी देणारं पत्र MMRDAला पाठवलंय. केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर MMRDAनं पाडकामाला सुरुवात केली आहे. हे पाडकाम पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याची माहिती MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासाठी महापालिकेनं 15 दिवसांची मुदत दिल्यानंतर औरंगाबादच्या पेट्रोल पंप चालकांनी आपला संप मागे घेतलाय. अग्निसुरक्षा प्रमाणपत्राच्या सक्तीसंदर्भात पेट्रोल पंप चालकांनी पालिका आयुक्तांची भेट घेतली. त्या बैठकीनंतर
संप मागे घेण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालक असोसिएशनने घेतलाय. दरम्यान केंद्राकडून प्रमाणपत्र मिळालं असताना महापालिकेच्या प्रमाणपत्राची गरज काय असा सवाल उपस्थित करत पेट्रोल पंप चालकांनी सकाळी संपाचं हत्यार उपसलं होतं. दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेना आणि मनसेची मक्तेदारी नाही असं म्हणत हायकोर्टानं खडेबोल सुनावले. नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाऊडस्पीकरची परवानगी मिळावी यासाठी शिवाजी पार्क जिमखान्यानं याचिका केली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. शिवाजी पार्क मैदान हे मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी राखीव आहे आणि राजकीय पक्षांनी हक्क सांगू नये, तसंच सायलेन्स झोन घोषित असताना त्याचं पालन झालं पाहिजे असंही हायकोर्टानं सांगितलंय. भगवद्गीता आणि संविधान एकच आहे, कारण भगवद्गीता जीवन जगण्याची कला आहे. त्याचप्रमाणे माणसानं कसं जगावं हे संविधान शिकवतं, असं मत मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर यांनी व्यक्त केलंय. देशभरात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला, मात्र उच्च न्यायालयात 5 दिवस उशिरानं हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना मुख्य न्यायमूर्ती चिल्लूर यांनी हे मत व्यक्त केलं. तर यानंतर एक कोल्हापुरातून एक महत्त्वाची बातमी येते. गाडी खाणी कोसळून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. कागल तालुक्यातल्या बस्तवडे इथली ही घटना आहे. रणजित माझगावकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. रणजित, नेमकी घटना काय आहे, कशी घडली? कोल्हापुरातील MIDC परिसर जो आहे या परिसरात साधारण रात्री 3 ते 11 ही शिफ्ट उरकून रात्री 12:30 ते 1:30च्या दरम्यान एका गाडीतून 18 मजूर आपल्या घरी परतत होते. त्यावेळी बस्तवाड इथल्या एका खणीमध्ये ही गाडी कोसळलेली आहे. त्या गाडीमध्ये साधारण 18 मजूर किंवा कामगार होते. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि उर्वरित बाकींना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. रात्री अंधार त्या मार्गात असल्यानं गाडीचा अंदाज कदाचित ड्रायव्हरला आला नसेल आणि त्यामुळे ही गाडी त्या खाणीमध्ये कोसळलेली आहे. हे सर्वच्या सर्व मजूर MIDC मध्ये काम करण्यासाठी गेले होते. त्यांचा अशा पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी औरंगाबादमधून आहे. औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील समृद्धी वाघिणीनं गेल्या 3 महिन्यात 3 बछड्यांना जन्म दिला. त्यापैकी एक बछडा पांढऱ्या रंगाचा आहे. जवळपास 20 दिवसांच्या देखभालीनंतर समृद्धी आणि बछड्यांच्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्यात आला. समृद्धीचा संकर पांढऱ्या वाघाशी होऊन पांढऱ्या बछड्याचा जन्म झाला असावा, असं वन्यजीव अभ्यासकांचं म्हणणं आहे. 3 पिढ्यांपूर्वीच्या जनुक संक्रमणातून हा प्रकार झाला असावा अशी शक्यताही वर्तवली जाते. 3 बछड्यांमुळे आता सिद्धार्थ उद्यानातील वाघांची संख्या 9 वर पोहोचली आहे आणि त्यामुळे आनंद व्यक्त केला जातो.